गुढीपाडवा म्हणजे हिंदू संस्कृतीतील नववर्षाची उत्साही सुरुवात। याच सणाचे औचित्य साधत संस्कार फाउंडेशन व शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। साई फर्निचर परिवारातील कामगारांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांनी श्रीखंड डब्याचे वाटप केले, तर दुसरीकडे शरद सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांचा सन्मानही करण्यात आला। पाहूयात ही सविस्तर बातमी। हिंदू नववर्षाचे स्वागत आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून संस्कार फाउंडेशन आणि शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांच्या वतीने एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। समाजातील प्रत्येक घटकाचा सण गोड व्हावा या भावनेतून साई फर्निचर परिवारातील सर्व कर्मचारी आणि कामगार वर्गाला श्रीखंडाचे डबे भेट म्हणून देण्यात आले। संस्कार फाउंडेशन हे नेहमीच गोरगरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जाते। कामगार हा उद्योगाचा कणा आहे आणि त्यांचा सण आनंदाने साजरा व्हावा हाच आमचा उद्देश आहे, असे मत यावेळी अजय घुले यांनी व्यक्त केले। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शरद सहकारी बँकेच्या संचालकपदी नुकतीच निवड झालेले राहुल पडवळ यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। अजय घुले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पडवळ यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला डॉक्टर ओमकार काजळे, महेश बडे, भीमाशंकर कारखाना संचालक बाळासाहेब घुले, शरद सहकारी बँक संचालक राहुल पडवळ, भीमाशंकर कारखाना माजी संचालक माऊली औसारे, सरपंच अशोक करंडे आदी मान्यवर उपस्थित होते। अशा प्रकारे सण केवळ स्वतःसाठी नसून तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अजय घुले यांनी टाकलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। नववर्ष सुरुवातीच्या पहिल्यांदा आपणा सर्वांस संस्कार फाउंडेशनच्या तर्फे सर्वांचा आम्ही शुभेच्छा देतो की येणारे हे पुढचं जे वर्ष आहे हे सर्वांना सुख समृद्धीचं, आरोग्यपूर्ण आणि आनंदपूर्ण अशा पद्धतीने त्यांना हे पुढचं येणारे वर्ष जावो याच्यासाठी आम्ही संस्कार फाउंडेशन जी सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांच्या काही हितासाठी भरपूर काही गोष्टी करत असते त्यांच्यातर्फे ही आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आज दोन गोष्टींचं औचित्य साधून आपण इथं जमलेलो आहोत। पहिलं, आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल पडवळ यांची शरद बँकेच्या संचालकपदी निवड झालेली आहे। राहुल पडवळांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांचं काम नुसतं हे फक्त आंबेगाव तालुक्या किंवा महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे राहुल पडवळ सर काम करत असतात। हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तयार करण्याच्या मध्ये खूप मोठं यांचं योगदान आहे। साऊथ आफ्रिकेच्या पूर्ण नेशननी जवळजवळ 10 ते 12 नेशन्सनी त्यांना त्यांच्या पॅनलवरती नॅशनल लेवलवरती घेतलेले आहे आणि आपली जी युनायटेड नेशन आहे त्याच्या सुद्धा जे शेती संबंधातली जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या सुद्धा काही बॉडींवरती काम करण्यासाठी युकेच्या युनायटेड किंगडमच्या बॉडीजवरती राहुल सरांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि त्याचे काही पुढचे अजून काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेले आहे। म्हणजे आंबेगाव तालुक्याचं भविष्य काळातलं असणारं एक मोठं भूषण म्हणून राहुल पडवळांचं नाव आहे आणि आपल्या जे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेत जे वळसे पाटील साहेबांनी त्यांना योग्य पद्धतीने एक संधी दिलेली आहे आणि भविष्यामधलं आंबेगावचं एक भूषण म्हणून राहुल सरांचं नाव पुढं येणार आहे। आजचा दुसरा उपक्रम म्हणजे संस्कार फाउंडेशन हे नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करत असतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतं। जिथं कोणी काय अडचणीत असेल तर त्या ठिकाणी आमचे अजय घुले सर जे हे जातात आणि त्या ठिकाणी त्यांची मदत करतात आणि त्यांना त्या दुःखातून बाहेर कसं आणता येईल वेगवेगळ्या पद्धतीने येन केन प्रकारेनं त्यांना त्या गोष्टीतून बाहेर करणं, त्यांना मदतीचा हात देणं हे त्यांनी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत। आज असंच आज नववर्ष आहे। नववर्षाच्या ह्या चांगल्या गोष्टीमध्ये त्यांच्या काही जवळची लोक आहेत, ज्यांचे कामगार असतील, त्यांच्या संबंधातले काही लोक असतील, तर ह्या लोकांच्या बरोबर आपलं हे नववर्ष कसं साजरं करावं ह्याच्यानुसार काही गोड पदार्थ त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या समवेत देऊन त्यांच्या कुटुंबाचे गोड पद्धतीने तोंड गोड करणं म्हणतो जसं आपण मराठी भाषेमध्ये, त्या पद्धतीने आज एक उपक्रम करायचा आहे। यासाठी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत। आज अजय घुले सर जे ते ह्या पद्धतीने अजून दोन शब्द ह्या कार्यक्रमासंबंधित सांगतील। ठीक आहे, आता फक्त आपण ते यांना